सविस्तर चर्चा करणार आहे. तर एक रिव्ह्यू घेणार आहे थोडं. आलं का लक्षात? हं? माझा आवाज येतोय व्यवस्थित? हो. कारण शेजारी हो. गणपती उत्सवाचा आवाज येतोय. ठीक आहे. दादा नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या अल्टिमेट डायबिटीस मॅनेजमेंट प्रोग्राम मध्ये. सुरुवातीला काका, दादा तुमचं नाव आणि तुमचं गाव काय आहे ते थोडक्यात सांगा. मा- तुमचा आवाज कट होतोय दादा. माझं गाव उमरेठ, तालुका उमरेठ, जिल्हा नागपूर, महाराष्ट्र. बर. नागपूर जवळचे तुम्ही बरोबर. हो. मला सांगा, आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली त्या दिवशी आपल्याला काय काय शारीरिक त्रास होते? तेव्हा माझी शुगर हाय होती. 385च्या जवळ. बर. आणि अ, जेवणा अगोदरची कमीत कमी 207 पर्यंत होती. बरोबर. बरोबर. आणि माझ्या गुडघ्यात दुखणं, जॉईंट पेन होतं. हम्म, आणखी काही समजा मस्से ते कॉर्नचा वगैरे प्रॉब्लेम होता. हम्म. ओके. हा. काही सेक्शुअल प्रॉब्लेमचं त्याच्यावर मी बोललो होतो काही. हम्म. तर जॉईंट पेनचं म्हणजे आराम म्हणजे खूप 70% तर मी म्हणतो आता 70% म्हणजे जॉईंट पेनचं हे नाही, फक्त थोडं गुडघ्यामध्ये कटकट कटकट असा आवाज येते हम्म. उठताना वगैरे, पण तो हम्म. प्रॉब्लेम राहिला आहे. हम्म. आणि हे मस्से जे आहे, मस्से निघलेले नाही आहे बस. बर. बर. आणि मस्से इतर केस इतर गळती होती, पोटाच्या केस गळती थांबली आहे. केस गळती थांबली. ओके. हो. हो. ओके. आणि आपली ट्रीटमेंट चालू केल्यानंतर पोटाच्या तक्रारी त्याच्यामध्ये काय फरक वाटलो तुम्हाला? पोटाच्या तक्रारीमध्ये काही आता सध्या म्हणजे हे नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आला, पोट वगैरे व्यवस्थित साफ होते. हम्म. बरोबर. आणि पोटात आपण साधारण मागे एकदा बोललो होतो ते 2-3 महिने झालं आपण ऍलोपॅथीची गोळी बंद केली आणि शुगर लेवल तरी आपली चांगली राहते, नॉर्मल राहते बरोबर. हो. गोळी बंद केल्यानंतर मी चेक केलं होतं 1 महिन्यानी. हम्म. तर माझी शुगरची रिपोर्ट करीबन थोडी नॉर्मलच असल्यासारखी आहे. ओके. हो. ओके. जेवणा अगोदरची पण आणि जेवणानंतरची पण. थोडीफार आहे ते हे तर ते नॉर्मल रेंज सारखीच आहे. थोडी 5-10 न प्रॉब्लेम आहे त्याचा, किती राहते 5-10चा. ती? मी रिपोर्ट पाठवला आहे तुमच्याकडे. बहुतेक मला वाटते 170 काहीतरी जेवणानंतरची आहे. जेवणा हम्म. अगोदरची 107 की काहीतरी आहे. बरोबर बरोबर. आणि या ऍडव्हान्स. दरम्यान हो. या ट्रीटमेंट दरम्यान आपण जी काय तुमच्याकडून खाण्यापिण्याच्या बाबतीत गोष्टी सांगितल्या असतील किंवा तुम्हाला प्रोसेसेस काय शिकवल्या असतील, तर त्या आपण हो. रेग्युलर फॉलो करताय का? रेग्युलर हो, जेवढ्या जमते तेवढ्या रेग्युलर घरी असल्यावर करतो, पण ड्युटीवर काही बरोबर. जेवढ्या जमते बरोबर. नाही तेवढ्या नाही, ते करतो. शक्यच नाहीये, प्रॅक्टिकली प्रत्येकाला ते शक्य नाही, परंतु जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही व्यवस्थित फॉलो करताय बरोबर. हो. 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 तर ती हाच महत्वाचा मुद्दा आहे दादा, की तुम्ही आहात तिकडं नागपूर, तुमचं गाव हो. इतक्या लांब, राईट. तर ते प्रॉपरली गोष्टी सांगितल्यानंतर तुम्ही पण त्या गोष्टी जर सिन्सिअरली फॉलो केल्या, तर धनराज दादा हे एक खूप मोठं उदाहरण आहे आमच्यासाठी. कारण प्रत्येकालाच पहिल्या दिवशी डायबिटीस मुक्त व्हायचं असते. पहिला दिवस आठवा की मी सांगाल ते ऐकायला तयार आहे, सांगाल ती करायला तयार असते, मानसिकता असते. पण जसं जसं पुढे जातो तसं तसं ती कमिटमेंट ठेवणं आणि तेवढं हृदयापासून सगळ्या गोष्टी फॉलो करणं हे महत्वाचं आहे. हे लक्षात आलं बरोबर. बरोबर. कारण औषध तर प्रत्येक जणच घेतोय, विश्वासानं औषध तर प्रत्येक जणच घेतोय, परंतु त्या पण गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही गेले महिना झाला असेल, 2 महिना असेल, तुम्ही सांगितलं होतं लास्ट टाइम मध्ये म्हणजे 18 जुलैचं औषध पाठवायच्या अगोदर तुम्ही सांगितलं होतं की 2 महिने झालं डॉक्टर मी ऍलोपॅथी बंद केली आहे बरोबर. हो. तर हे गोष्ट घडू शकते. आता हे तुम्हाला तर कॉन्फिडन्स होता का पहिल्या दिवशी? नाही. नाही. बरोबर. परंतु तुम्ही करायला लागल्यानंतर ती एक 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 गोष्ट जमायला लागली. करेक्ट. बरोबर. हो. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू. अजून पण तुम्ही जे मसाज सांगताय ते आपण वर्कआउट करणार आहोत, नो डाऊट. आलं का लक्षात? स्टेप बाय स्टेप आपण त्या गोष्टी वर्कआउट करू. ओके.
माझा आवाज येतोय? हो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तर हे होते आपले नागपूरवरून धनराज दादा, की ज्यांना काही महिन्यांपूर्वी आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली होती आणि त्यांना स्टेप बाय स्टेप गोष्टी समजून सांगितल्या आपण आणि त्या त्यांनी व्यवस्थित फॉलो केल्या आणि फॉलो केल्यानंतर काय घडलं हे आपण समक्ष पाहत आहात. तर सांगायचा मुद्दा एकच आहे की किती महिने किती वर्ष आपण तेच तेच दुष्टचक्रामध्ये अडकायचं. तर गरज आहे हे पाऊल उचलण्याची की बाबा मला पण हे गोष्ट अचीव्ह करायची आहे. जर धनराज दादाची होऊ शकते तर माझी का नाही? राईट. कारण ते नागपूरमध्ये आहेत. तिथं राहून पण त्यांनी ह्या गोष्टी स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या आणि तुमच्या समोर रिझल्ट आहे. 300च्या प्लस शुगर राहत होती आणि आज ती नील झालेली आहे. नुसतीच नील झाली नाही तर ॲलोपॅथीची गोळी बंद होऊन पण नील झालेली गेले 2 महिने. ठीक आहे. कारण का ती माहिती बघत बसून हजारो लाखो व्हिडिओ बघून काहीच उपयोग नाही. राईट. कारण इन्फॉर्मेशन हा प्रॉब्लेम नाही. मी नेहमी सांगतो ट्रान्सफॉर्मेशन इज द प्रॉब्लेम. जर आपल्याला आपलं ट्रान्सफॉर्मेशन करून घ्यायचं असेल तर खालील दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कम्युनिकेट करा आणि आपला फ्री कॉल बुक करा आणि आपली ट्रीटमेंट काय घ्यायची, कशी घ्यायची, काय करावं लागेल हे समजून घ्या. नमस्कार.